परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, नका भ्रमू युक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्मयासी, अनंत वेद असती. वेदव्यासा सारिखे मुनी, नारायण अवतरोनी, वेदव्यक्त करोनी, व्यासनाम पावला. तेणेही नाही पूर्ण केले, साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले, प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तारे ऐका. प्रथम पैल दुजा वैशंपायन निका, तिसरा जैमिनी नामे. चौथा सुमंतू शिष्य, करीन म्हणे वेदाभ्यास. त्यांसी म्हणे वेदव्यास, अशक्य तुम्हा शिकता. एक वेद व्यक्त शिकता, पाहिजे दिनकल्पांता. चारी वेद केवी वाचिता, अनंत वेद असे महिमा. ब्रह्मकल्प तिन्ही फिरले, वर्षो वर्षी वाचले. ब्रह्मचर्य आचरले, वेद पूर्ण शिको म्हणून. या वेदांचे आद्यंत, सांगेन ऐका एक चित्त. पूर्वी भरद्वाज विख्यात, ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी, पुनरपि करी तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला प्रियेसी, काय मागशील म्हणोनी. भारद्वाज म्हणे ब्रह्म्यासी, स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेसी, ब्रह्मचर्य आश्रमी. वेदांत मज दावावे, सर्व माते शिकवावे. ऐसे वरदान द्यावे, म्हणून चरणी लागला. ब्रह्मा म्हणे भरद्वाजासी, मत्मिती नाही वेदांसी. सर्व कैसा शिको म्हणसी, आम्हासी वेद अगोचर. तुझ दावितो पहा सकळ, करोनी मन निर्मळ. शक्ती झाल्या सर्व काळ, अभ्यास करी भारद्वाजा. ऐसे म्हणून ऋषीसी, ब्रह्मा दावी वेदांसी. दिसता ती तीन राशी, गिरीरूप होगोनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य, पाहता ऋषीस वाटे भय. वेदराशी गिरिमय, केवी शिकू म्हणतसे. तिन्ही ब्रह्मकल्पावरी, आचरले आश्रमचारी. वेद शिकले तावन मात्री, एवढे गिरी केवी शिको. म्हणून भयभीत झाला, ब्रह्मयाचे चरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळा, क्षमा करणे म्हणतसे. या वेदांचा आद्यंत, आपण पहावया अशक्त. तूची जाणसी जगन्नाथ, जे देशी ते घेईन. तू शरणागता आधार, माझे मनी वासना थोर. वेद शिकावे अपार, म्हणून आलो तुझपाशी. वेद देखोनी अमित, भय पावले चित्त. जे द्याल उचित, तेच घेऊ परियेसा. ऐसे वचन ऐकोन, ब्रह्मदेव संतोषोन. देता झाला मुष्टी तीन, अभ्यासावया. तीन वेदांचे मंत्र जाळ, वेगळे केले तत्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ, अभ्यासी भारद्वाजी. अजून पुरते नाही त्यासी, केवी शिको पाहसी वेदासी. सांगा तुम्ही परियेसी, चौघे वाचा चारी वेद. पूर्ण एक एक वेदासी, शिकता प्रयत्न मोठा त्यासी. सांगेन थोडे तुम्हासी, व्यक्त करावया अभ्यास. शिष्य म्हणती व्यासासी, एक एक वेद आम्हासी. विस्तारावे आद्यंतेसी, शक्त्यनुसार अभ्यास करू. ऐसे विनवती चौघे जण, नमुनी व्यास चरण. कृपा करावी जाण, आम्हालागी व्यासमुनी. करुणावचन ऐकोनी, व्यास सांगे संतोषोनी. पैल शिष्य बोलावोनी, ऋग्वेद निरोपित. ऐक पैल शिष्योत्तमा, सांगेन ऋग्वेद महिमा. पठण करी गा धर्म कर्मा, ध्यानपूर्वक करोनी. पैल शिष्य म्हणे व्यासासी, बरवे विस्तारावे आम्हासी. ध्यानपूर्वक लक्षणेसी, भेदाभेद निरोपावे. त्यात जे अवश्य आम्हासी, तेची शिको भक्तीसी. तू कामधेनु आम्हासी, कृपा करी गा गुरुमूर्ती. व्यास सांगे पैल शिष्यासी, ऋग्वेद ध्यान परियेसी.
वर्णरूप व्यक्ती कैसी भेदाभेद सांगेन। ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद। अत्रिगोत्र असे शुद्ध ब्रह्मा देवता जाणावी। गायत्री छंदासी रक्तवर्णपर्येसी नेत्रपद्मपत्र सदृशी विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ कुंचकेशी श्मश्रुप्रमाण द्वयरत्नी दीर्घजाण ऋग्वेद असे रूप धारण मूर्ती ध्यावी येणे बरी। आता भेद सांगेन ऐका प्रथम चर्चा श्रावका द्वितीय चर्चा श्रवणीया ऐका जटा शफट दोन्ही शाखा पाठक्रम शाखा दोन्ही सातवा दंड म्हणोनी भेद सप्त निर्गुणी पाच भेद आणिक असती अश्वलायनी शांखायनी शाकला बाष्कला दोन्ही पाचवी मांडूका म्हणोनी असे भेद द्वादश। श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी व्यासे सांगितले शिष्यासी ऐशिया ऋग्वेदासे द्वादश भेद विस्तारे। या कलियुगा भीतरी म्हणविसी वेदचारी कीर्ती मिळवा लोकांतरी अध्यापक म्हणून तया द्वादश भेदात एक शाखा असे विख्यात सुलक्षण रूप व्यक्त कोण जाणे सांगमज। नारायण व्यासमुनी शाखा द्वादश विस्तारोनी सांगितल्या संतोषोनी पैल शिष्यासी। ऋग्वेदाचे भेद असे सांगितले वेदव्यासे श्री गुरु म्हणती हर्षे मदोन्मत्त द्विजांसी। यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका अपार वैशंपायन शिष्य थोर अभ्यास करी बरियेसा। व्यास म्हणे शिष्यासी ऐक एक चित्तेसी सांगतो यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद। भारद्वाज गोत्र जाणा अधिदैवत विष्णू जाणा त्रिष्टुप्छंदासी तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन। कृशमध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपाल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट शरीर ताम्र आदित्य वर्ण पाच अरत्नी दीर्घ जाण यजुर्वेदा ऐसे ध्यान वैशंपायना निर्धारी। ऐशिया यजुर्वेदासी असती भेदशायसी म्हणे व्यास शिष्यासी सांगेन एक चिपरी। प्रथम चरका आहूरका तिसरा नाम कठा ऐका प्राच्य कठा चतुर्थिका कपिल कठा पाचवी पै सहावी असे अरायणीया सातवी खुणी वार्तात वीर्या श्वेत म्हणजे जाण आठविया श्वेततर नवमी। मैत्रायणी असे नाम शाखा असे हो दशम तिसी भेद उत्तम असती सात परियेसा। मानवा दुंदुभा दोनी तिसरा ऐके या म्हणोनी वाराहा नाम चतुर्थपणी भेद असे परियेसा। हरिद्रवे या जाण पाचवा श्याम म्हणजे सहावा सातवा श्यामा यणीया जाणावा दशम शाखा परियेसा। वाजसने या शाखेसी भेद असती अष्टादशी नामे सांगेन परियेसी श्री गुरु म्हणती तयांसी। वाजसने या नाम एका द्वितीया जा बलानिका बहुधेया नामे तृतीयका चतुर्थ कण्व परियेसा। माध्यंदिना पाचवेसी शापिया नाम षष्ठेसी स्थापायनी सप्तमेसी कापाला अष्टम विख्यात पौड्रवत्सा विख्यात आवटिका नावे उन्नत परमवटिका परमख्यात एकादश भेद जाणा। पाराशर्या द्वादशी वैद्ये या नामे त्रयोदशी चतुर्दश भेद पुससी वैनेया म्हणती तयाते। औंधे या नामे विशेषी जाण शाखा पंचदशी गालवा म्हणजे षोडशी बैजवा नाम सप्तदशी। कात्यायनी विशेषी जाण शाखा अष्टादशी वाजसनीय शाखेसी भेद असती अष्टादश। तैत्रीय शाखा भेद दोनी व्यास सांगे विस्तारोनी औख्याकांडिकेया म्हणोनी यासी भेद पाच असती। आपस्तंभी असे थोर शाखा असे मनोहर यज्ञादिकर्मे आचार विज्ञान असे तयात। दुसरा जाण बौधायनी सत्याषाढी अघनाशिनी हिरण्यकेशी म्हणोनी चौथा भेद परियेसा। औंधेयी म्हणोनी नाव
भेद असे पाचवा अनुक्रमे पढावा म्हणे व्यास शिष्यासी षडंगे असती विशेषे नामे तयांची सांगेन ऐके शिक्षा व्याकरण कल्पे निरुक्त छंद ज्योतिष याते उपांगे असती आणिक त्यांची नामे तू ऐक प्रतिपद अनुपद देख छंद तिसरा परियेसा भाषा धर्म पंचम मीमांसा न्याय सप्तम कर्मसंहिता अष्टम उपांगे ही जाणावी परिशिष्टे अष्टाविंश असती ऐका विशेष विस्तार करूनी परियेस व्यास सांगे शिष्यासी पूर्वी होत्या वेदराशी शिकता अशक्य मानवांसी म्हणून लोकोपकारासी ऐसा केला विस्तार शाखा भेदी येणे परी विस्तार केला प्रकारी जितकी मती उच्चारी तितके शिको म्हणून येणे परी विस्तारी सांगे व्यास परिकरी वैशंपायन अवधारी विनवीतसे त्याजवळी यजुर्वेद विस्तारेसी निरोपिला आम्हासी शाखा भेद क्रमेसी वेगळाले करोनी संदेह होतो आम्हासी मूळ शाखा कोण कैसी विस्तारोनी प्रीतीसी निरोपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्यासी बरवे पुसिले आम्हासी या यजुर्वेदासी मूळ तुम्हा सांगेन मंत्र ब्राह्मण संहिता मिळोनी पढता मिश्रिता तोची मूळ प्रख्याता यजुर्वेद जाणिजे आणिक एक असे खूण संहिता मिळोनी ब्राह्मण तोची यजुर्वेद मूळ जाण वरकड शाखा पल्लव यज्ञादि कर्म क्रियेसी हे मूळ गापरियेसी अभ्यास करी गा निश्चयेसी म्हणे व्यास शिष्याते ऐकोन या व्यासवचन वैशंपायन म्हणे कर जोडून यजुर्वेद मूळ विस्तारोन निरोपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्यासी सांगेन ऐक विस्तारेसी ग्रंथत्रय असती जासी अभ्यास करी म्हणतसे सप्त अष्टक संहितेसी एका एकाचे विस्तारेसी सांगेन तुझ भरवसी म्हणे व्यास शिष्याते प्रथम इषेत्वा प्रश्नासी अनुवाक असती चतुर्दशी 8 अधिक विसांसी 50 असती अप ऊर्ध्व प्रश्नासी अनुवाक असती चतुर्दशी 4 अधिक तिसांसी 50 तुम्ही जाणाव्या देवस्यत्वा प्रश्नासी अनुवाक असती एकादशी 1 अधिक तिसांसी 50 असती आददे नामा प्रश्न चतुर्थ षट्चत्वारिंशत् अनुवाक विख्यात 50 जाण तयात वेदाधिक 50 देवासुर नामक प्रश्नासी अनुवाक असती एकादशी असती 51 पंचम प्रश्नात अवधारा संत्वासींचा इति प्रश्न 12 अनुवाक असती पूर्ण 50 असती 51 असती 6वे प्रश्नासी पाकयज्ञ नामक प्रश्न 13 अनुवाकी संपन्न 50 असती 51 सप्तम प्रश्न विस्तार अनुमत्य इति प्रश्नासी अनुवाक जाणा 22 द्वाचत्वारिंशत् 50 असती प्रथम अष्टक येणे परी प्रथम अष्टक परियेसी संख्या सांगेन संहितेसी अनुवाक असती ख्यातीसी एक चित्ते परियेसा 100 आणि 40 वरी अधिक त्यावरी 3 निर्धारी अनुवाक असती परिकरी अंतःकरणी धरावे 50 असती त्यासी 342 प्रथम अष्टकी परियेसी म्हणून सांगे व्यासमुनी द्वितीय अष्टकाचा विचार सांगेन तो परिकर प्रथम प्रश्नाचे नाम थोर वायव्य असे म्हणावे प्रथम प्रश्नात विशेष अनुवाक जाण 11 65 असती 50 एकचित्ते परियेसा पुढे असे द्वितीय प्रश्न नाम असे प्रजापती गुहान 12 अनुवाक असती जाण 1 50 आदित्य नामक प्रश्नास अनुवाक जाणा 14 षट अधिक 50 50 तुम्ही पढाव्या पुढील प्रश्न देवा मनुष्या अनुवाक जाणा 14 8 अधिक 40 50 वा जाणीजे म्हणता जाय महापाप प्रश्न असे विश्वरूप
द्वादश अनुवाक स्वरूप चारी अधिक सप्तति पन्नासा समिधानाम प्रश्नास निरुते अनुवाक द्वादश सप्तति पन्नासा असती त्यास एक चित्ते परियेसा ऐसे द्वितीय अष्टकासी षष्ठ प्रश्न परियेसी पाच अधिक सप्ततीसी अनुवाक तुम्ही जाणावे पन्नासांची गणना सांगेन तुझ विस्तारोन तीन शतांवरी अशीती जाण अष्ट अधिक परियेसा तिसरा अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा परिकर वैशंपायन शिष्य थोर गुरुमुखे ऐकतसे तिसऱ्या अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापतिर काम अनुवाक त्या एकादशोत्तम द्वाचत्वारिंशत पन्नासा त्यासी द्वितीय प्रश्नास असे जाण नाम यो वै पवमान एकादश अनुवाक जाण षट्चत्वारिंशत पन्नासा त्यासी तृतीय प्रश्ना बरवीयासी नाम असे अग्ने तेजस्वी अनुवाकांची एकादशी षट्चत्वारिंशत पन्नासा त्यासी चौथा प्रश्न विवाएत एकादश अनुवाक ख्यात षट्चत्वारिंशत पन्नासा त्यात एकचित्ते परियेसा पुढे असे प्रश्न पंचम म्हणावे नाम पूर्णा प्रथम अनुवाक अकरा उत्तम षड्विंशति पन्नासा त्यासी ऐसे तृतीयाष्टकासी अनुवाक पंच पंचाशत्यासी द्विशत अधिक सहा त्यासी पन्नासा असती अवधारा चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युंजान एकादश अनुवाक खूण षट्चत्वारिंशत पन्नासा प्रश्नास संज्ञा विष्णोः क्रम ऐसी एकादश अनुवाक परियेसी अष्ट अधिक चत्वारिंशतीसी पन्नासा त्यात विस्तार तिसरे प्रश्ना उत्तम जाणा तुम्ही आपांतवा नाम त्रयोदश अनुवाक उत्तम षट्त्रिंशत पन्नासा त्यासी चौथा प्रश्न रश्मिरसी अनुवाक असती द्वादशी सप्ताधिक त्रिंशत्यासी पन्नासा असती तुम्ही जाणा नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न होय जाण पंचम एकादश अनुवाक जाण सप्ताधिक 20 पन्नासा अश्मन्नूर्ज प्रश्नास नव अनुवाक परियेस षट्चत्वारिंशत पन्नासा त्यास एक चित्ते परियेसा प्रश्न अग्ना विष्णूसी अनुवाकांची जाण पंचदशी एक न्यून 40 पन्नासा त्यासी विस्तारे ऐसे चतुर्थ अष्टकासी सप्त प्रश्न परियेसी अनुवाक असती ब्यायशी द्विशतांवर एक उण्या अशीति पन्नासा पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सावित्राणी जाण पन्नासा षष्टी एका ऊण एकादश अनुवाक ख्याती विष्णुमुखा प्रश्नासी अनुवाक असती द्वादशी चतुष्षष्टि पन्नासा त्यासी श्री गुरु म्हणती द्विजाते तिसरा प्रश्न उत्सन्न यज्ञ अनुवाक द्वादश धरा खूण पन्नासांसी द्वय न्यून पन्नासा असती परियेसी प्रश्न चौथा देवासुरा अनुवाक असती त्यासी 12 षष्टीत 2 उण्या करा पन्नासा असती परियेसा ये देके नामे प्रश्न चतुर्विंशति अनुवाक खूण 2 अधिक षष्टी जाण पन्नासा असती परियेसा हिरण्यवर्मा षष्ठ प्रश्न त्रयोविंशति अनुवाक जाण षष्टी मध्ये 6 न्यून पन्नासा असती परियेसा यो वा आ यथा नामे प्रश्न षड्विंशति अनुवाक जाण षष्टी मध्ये 6 न्यून पन्नासा असती परियेसा पंचमाष्टक संहितेसी सप्त प्रश्न परियेसी अनुवाक एक शत त्यासी 20 अधिक विस्तारे त्रीणि अधिक चतुश्शत पन्नासा असती जाण विख्यात मन करोनी सावचित्त ऐका म्हणे तये वेळी षष्ठाष्टक संहितेसी प्रथम प्रश्न परियेसी प्राचीन वंशनाम त्यासी एकादश अनुवाक जाणा अधिक 6 सप्ततीसी पन्नासा त्यासी परियेसी विस्तार करून शिष्यासी सांगतसे व्यासदेव यदुभौ नाम प्रश्नासी अनुवाक जाणा एकादशी एक उणा षष्ठीसी पन्नासा असती परियेसी तिसरा प्रश्न चात्वाल एकादशी अनुवाकी माळ पन्नासा षष्ठी वरी द्वय स्थूळ तिसरा प्रश्न परियेसी
चवथा प्रश्नयज्ञेन एकादश अनुवाक जाण 50 एक अधिक 50 पूर्ण एकचित्ते परियेसा इंद्रोवृत्त नाम प्रश्न एकादश अनुवाक जाण 240 खूण पंचम प्रश्नी परियेसा स्वर्गाय नाम प्रश्नासी अनुवाक असती एकादशी त्रीणि अधिक 40 50 असती परियेसा सहावे अष्टकी परिपूर्ण त्यासी 6 अधिक असती पूर्ण षष्टी अनुवाक असती जाण 33 अधिक 350 सप्तमाष्टकाचा प्रश्न नामे असे प्रजानन अनुवाक 20 असती खूण 250 50 त्यास साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न 20 अनुवाक जाण 50 50 परिपूर्ण एकचित्ते परियेसा प्रजवं वा नाम प्रश्नासी अनुवाक 20 परियेसी 240 50 त्यासी श्री गुरु म्हणती तयांसी बृहस्पती नामक प्रश्न 22 अनुवाक जाण 3 अधिक 50 खूण 50 असती अवधारा प्रश्न असे पाचवा जाण गावो वा नामे उत्तम 25 अनुवाक पूर्ण 450 50 त्यासी सप्तमाष्टक संहितेसी अनुवाक असती परियेसी 170 अनुवाक असती विस्तार द्विशतावरी अधिकेसी 51 असती 50 सप्तमाष्टक असे सुरसी एकचित्ते परियेसी अष्टमाष्टक संहितेसी 648 मुख्य प्रश्न 40 भरवसी अनुवाक असती विस्तारे द्विउणे शतद्वय सहस्र दोनी 50 तू जाणमनी पठन करा म्हणोनी व्यास सांगे शिष्यासी 3 अष्टक ब्राह्मणात असती जे जाण विख्यात सांगेन ऐका एकचित्त म्हणे व्यास शिष्यासी प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियेसी नामे त्याची ऐका ऐशी एकचित्ते परियेसा प्रथम प्रश्न संधत्त नाम असे विख्यात अनुवाक 10 विस्तृत 80 दशक मनोहर उद्धन्य नाम दुसरा प्रश्न 6 अनुवाक दशक 50 जाण वाजपेय अनुसंधान देवासुरा प्रश्न तिसरा त्यासी दशक अनुवाक जाण 5 अधिक 6 दशक जाण चौथा उभय नाम प्रश्न 10 अनुवाक मनोहर संवत्सर गणित 6 अधिका त्यासी जाणा तुम्ही दशका पाचवा नामे अग्ने कृत्तिका प्रश्न असे अवधारा त्यासी अनुवाक 12 सांगेन ऐका दशक 2 अधिक 6 विशेष एकचित्ते परियेसा सहावा प्रश्न अनुमत्य अनुवाक 10 प्रख्यात 5 अधिक सप्ततिक दशक त्यासी अवधारा सप्तम प्रश्नाधरी खूण नाम त्या एकदवा ब्राह्मण 10 अनुवाक आहेत जाण 64 दशक त्यासी आठवा वरुणस्य नाम प्रश्न अनुवाक त्यासी 10 जाण सप्त अधिक 30 खूण दशक त्यासी मनोहर प्रथम अष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियेसी अष्टसप्तति अनुवाक त्यासी एकचित्ते परियेसा 1 उणे 50 दशक आहेत विख्यात वैशंपायन ऐकत गुरुमुखे करोनी दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्न आंगिरस अनुवाक जाणा 11 60 दशक मनोहर प्रजापतिर कांड प्रश्न दुसरा हा गोड 11 अनुवाक दृढ 73 दशक त्यासी कांड ब्रह्मवादिन 11 अनुवाक जाण दशक आहे तो 50 पूर्ण एकचित्ते परियेसा दृष्टो नाम प्रश्न ऐक त्यासी अनुवाक 18 वैशंपायन शिष्यक गुरुमुखे ऐकतसे प्रश्न प्राणो रक्षति 8 अनुवाक त्यासी ख्याती 5 अधिक 40 दशक तुम्ही ओळखिजे स्वाद्वित्वा नामे षष्ठम प्रश्न असे उत्तम अनुवाक असती 20 खूण 6 अधिक 80 दशक त्यासी सप्तम प्रश्न त्रिवृत्तास अनुवाक असती 18 6 अधिक 36 दशक त्यासी मनोहर
अष्टम प्रश्न पीवो अन्न अनुवाक असती नऊ जाण अशीतीसी एक उण दशक त्यासी मनोहर द्वितीय अष्टक ब्राह्मणासी आठ प्रश्न परियेसी वेद उणे शतक त्यासे अनुवाक असती मनोहर चार शता उपरी तीन उणे सप्तती निर्धारी दशक आहे ती विस्तारी एक चित्ते परियेसा तृतीयाष्टक ब्राह्मणासी प्रश्न असती द्वादशी नामे त्यांची परियेसी एक चित्ते अवधारा प्रथम प्रश्न विख्यातु नाम अग्निर्नः पातु सहा अनुवाक विख्यातु एक अधिक षष्ठी दशक तृतीयस्य द्वितीय प्रश्न अनुवाक असती दहा जाणू पंचाशीतिक दशक खूण एक चित्ते परियेसा तिसरा प्रश्न प्रत्युष्ट अनुवाक असती एकादश एका उणे 80 दशक एक चित्ते अवधारा चौथा प्रश्न ब्राह्मणेसी अनुवाक ऐका परियेसी एका उणे विसांसी दशक त्यांसी मनोहर पंचम प्रश्न नाम सत्य चतुर्दश अनुवाक विख्यात एक उणे 30 दशक एक चित्ते परियेसा सहावा प्रश्न अंजंती पंचदश अनुवाक ख्याती 7 अधिक 63 दशक त्यासी जाणावे आच्छिद्र सर्वान्वा नाम प्रश्न चतुर्दश अनुवाक जाण 30 अधिक शत खूण दशक त्यासी मनोहर प्रश्न अश्वमेधासी सांग्रहण्य ख्यातीसी अनुवाक असते त्रयोदशी 91 दशक प्रजापतिर्काम अश्वमेध असे उत्तम त्रयोविंशति अनुवाक नेम 4 अधिक 80 दशक त्यासे संज्ञान म्हणती काठक अनुवाक 10 एक अधिक एका उणे 50 दशक एक चित्ते परियेसा दुसरा लोकोसी काठक दश अनुवाक असती ऐक कयामध्ये दोन्ही अधिक षष्टी दशक व्यास म्हणे शिष्यासी द्वादश प्रश्न तुभ्यासी अनुवाक नव परियेसी 6 अधिक 50 दशक त्यासी मनोहर तिसरे अष्टक ब्राह्मणासी 47 एकशत अनुवाकासी 720 दशकासी विस्तार असे परियेसा तिनी अष्टक ब्राह्मणासी प्रश्न सांगेन परियेसी अष्ट अधिक विसांसी एक चित्ते अवधारा त्रीणि शतविसांसी एक अधिक परियेसी अनुवाक आहे ती विस्तारेसी परत ब्राह्मणासी परियेसा दशक संख्या विस्तार सप्तदश अधिक सहस्र अष्टचत्वारिंशति उत्तर अधिक असती परियेसा आता सांगेन अरण त्यासी असती 10 प्रश्न विस्तारो निया सांगेन एक चित्ते अवधारा अरणाचा भद्रनाम प्रथम प्रश्न 32 अनुवाक असे खूण एक शतक 30 जाण दशक त्यासी मनोहर स्वाध्याय ब्राह्मणासी अनुवाक 20 परियेसी चतुर्विंशति दशक त्यासी एक चित्ते परियेसा चित्ती म्हणजे प्रश्नासी अनुवाक जाण 21सी 2 अधिक 50 दशक त्यासी विस्तार ऐसा थोर चबथा प्रश्न नाम तया मंत्र ब्राह्मण 24 अनुवाक जाण 62 दशक त्यासी श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवाक जाण 12 8 अधिक 87 दशक तुम्ही जाणावे पितृभेद असे प्रश्न 12 अनुवाक परिपूर्ण 27 दशक जाण एक चित्ते परियेसा शिक्षा नाम प्रश्नासी अनुवाक असती 12 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहर ब्रह्मविदा असे प्रश्न अनुवाक त्यासी 9 जाण दशक 14 असे खूण व्यास म्हणे शिष्यांसी भृगुर्वई असे प्रश्न अनुवाक त्यासी 10 जाण पंचदश दशक जाण एक चित्ते परियेसा दशम प्रश्न नारायण अनुवाक 30 असती खूण एक शत वेद जाण दशक त्यासी परियेसा 10 प्रश्न अरणासी अनुवाक जाण परियेसी दोन्ही पूर्ण द्विशतासी संख्या असे परियेसा पंचशता उपरी 49 विस्तारी
दशक जाणा मनोहरी म्हणे व्यास शिष्याते ऐसे ग्रंथ तयांसी प्रश्न असती ब्यायशी नवषष्ठी अधिक एकशत सहस्रासी अनुवाक जाणा मनोहर पन्नासी दशक विस्तार सांगेन तुम्हा प्रकार द्वयशत दोनो सहस्र द्वय उणे 50 जाण द्वय सहस्र त्रयशत सप्त अधिक उन्नत दशकी जाण विख्यात ग्रंथत्रय परिपूर्ण ऐशिया यजुर्वेदासे भेद असती यायशी त्यात एक भेदासे एवढा असे विस्तार येणे परी व्यासमुनी वैशंपायना विस्तारोनी सांगता झाला म्हणून श्री गुरु म्हणती द्विजांसी तिसरा शिष्य जैमिनी त्यास सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारोनी निरोपित अवधारा उपवेद गांधर्व अत्र काश्यपाचे असे गोत्र रुद्रदेवता परमपवित्र जगती छंद म्हणावा नित्यस्त्रग्वी असे जाणा शुचिवस्त्र प्रावरणा मनशांत इंद्रिय दमना शमी दंड धरला असे कांचन नयन श्वेतवर्ण सूर्या सारिखे किरण षड्रत्नी दीर्घ जाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसा कोणी असे शक्ती सकळासी जिंकू म्हणावया एका नारायणा वाचोनी समस्त भेद नेणे कोणी ऐक शिष्या जैमिनी सांगे तुझ किंचित प्रथम आसुरायणीया दुसरे वासुरायणीया वातांतरेया म्हणूनिया तिसरा भेद परियेसा प्रांजली असे भेद एक हृज्ञग्वैन विधा एक आणि प्राचीन योग शाखा असे सहावा परियेसा ज्ञानयोग सप्तम राणायणीया असे ज्या नाम यासी भेद दश जाण आहेत ऐका एक चित्ते रायाणी या सांख्यायनी तिसरा शाठ्या म्हणूनी उद्गल नाम जाणूनी चौथा भेद परियेसा खलबला महाखलबला सप्तम नामे लांगला अष्टवेद कैथुमा गौतमा म्हणे परियेसा दशम शाखा जैमिनी ऐसे भेद विस्तारोनी सांगितले व्यासमुनी श्री गुरु म्हणती द्विजांसी पूर्ण सामवेदासी कोण जाणे क्षितीसी तीन वेदी म्हणविसी मदोन्मत्त होगोनिया सूत म्हणे शिष्यांसी सांगे व्यास अतिहर्षी अथर्वण वेदांसी निरोपिले परियेसा अथर्वण वेदासी उपवेद असे परियेसी मंत्रशास्त्र निश्चयेसी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदेसी तीक्ष्णचंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाण कामरूपी क्षुद्र कर्म स्वदार असे त्यासी नाम विश्वसृजक साध्य कर्म जलमूर्ध्नी गालव ऐसे रूपतयासी भेद नव परियेसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास पैप्पला भेद प्रथम दुसरा भेद दांता नाम प्रदांत भेद सूक्ष्म चौथा भेद स्तोता जाणा अवता नाम असे ऐका ब्रह्मदा यशदा शाखा सातवा भेद शाखा ऐका शौनकी म्हणती अष्टम वेद दर्शा भेदासी चरणविद्या नवमेसी पाचकल्प परियेसी सांगेन ऐका एक चित्ते ऐसे चौघा शिष्यास सांगत असे वेद व्यास प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियेसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रम धर्म आचार होते लोक परियेसा या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गुप्त जाहले क्षितीसी कर्म भ्रष्ट झाले द्विज म्लेंछा सांगती वेद बीज सत्व गेले सहज मंदमती झाले जाण पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेदबळे नित्यत्व भूसूर म्हणती त्या काजा पूर्वी राजे याच कारणी पूजा करीती विप्रचरणी सर्वदेता दक्षिणा दानी ते अंगीकार न करीती वेदबळे विप्रांसी त्रिमूर्ती वश होते त्यांसी इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्ये होत थोरू पर्वत करीते तृणाकारू
तृणा पर्वत परत्वे विष्णू आपण परियेसी पूजा करी विप्रांसी आपुले दैवत म्हणे त्यांसी वेद सत्वे करोनिया. श्लोक. वेदाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतं ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम्. ऐसे महत्व द्विजांसी पूर्वी होते परियेसी वेदमार्ग त्यजोनि सुरसी अज्ञान मार्गे रहाटती. हीन याती पुढे ऐका वेद म्हणती मूर्ख देखा त्यांच्या पाहू नये मुखा ब्रह्मराक्षस होताती. तेणे सत्व भंगले हीन याती ते सेविले अद्यापिक्रय करीती मोले वेद भ्रष्ट करिताती. ऐशाचारी वेदांसी शाखा असती परियेसी कोण जाणावे क्षितीसी सकळ गौप्य होऊन गेले. चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करिसी काय जाणसी वेदांसी अखिल भेद आहेत जाणो. ऐशामध्ये काय लाभ घेऊ नये द्विज क्षोभ कोणी केला तू ते बोध जाई म्हणती येथून. आपुले आपण स्तुती करिसी जय पत्रे दाखविसी त्रिविक्रम यती पासी पत्र मागसी लिहुनी. आमुचे बोल ऐकोनी जावे तुम्ही परतोनी वाया गर्वे भ्रमोनी प्राण आपुला देऊ नका. ऐसे श्री गुरु विप्रांसी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्र तामसी म्हणती चर्चा करू. चर्चा जरी न करू येथ हारी दिसेल आम्हा ते सांगती लोक राज याते महत्व आमुचे उरे केवी. सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्रमदोन्मत्ता नेणती आपुले हिता त्यासी मृत्यू जवळी आला. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु वेद विवरण ऐकता साधनु होय समाधान श्रोते जना. इति श्री गुरुचरित्रामृत चारी वेदांचा मतितार्थ उकलो निदाविला यथार्थ म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वेद विस्तार कथनं नाम षड्विंशोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु श्री काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.